एक धक्कादायक बातमी अकोल्यातून. अकोल्यामध्ये अटकेत असलेल्या महिलेकडून पोलिसांनाच शरीर सुखाची मागणी केली होती. लॉकअपमध्ये पोलीस उपनिरीक्षकच हैवान बनलेला आहे. अकोल्याच्या सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यातील हा प्रकार आहे. राजेश जाधव असं नराधाम पोलिसाचं नाव आहे. 10,000 देतो, मुलीलाही माझ्याकडे पाठव असं राजेश जाधवनं महिलेकडे मागणी केल्याचा आरोप केला गेलाय. संबंधित पोलिसावर निलंबनाची कारवाई होणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे. ती महिला आम्ही लॉकअपमध्ये टाकल्यानंतर एक ASI त्या ठिकाणी, राजेश जाधव नावाचा ASI त्या ठिकाणी गेला आणि तो अर्वाच्य भाषेत बोलून तुझ्या मुली सोबत मला पाठव, मला 10,000 रुपये देतो असं अर्वाच्य भाषेत बोलला. ती गोष्ट आमच्या जेव्हा कानावर आली त्यावेळेस आम्ही ताबडतोब लॉकअपला गेलो. त्या महिलेचा जबाब घेतला. सदर ASI विरोधात गुन्हा दाखल केला आणि वरिष्ठांना त्याबाबत माहिती दिली. तर राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य आशा मिरगे यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे ती ऐकूया. अशा निर्ढावलेल्या लोकांना, म्हणजे पोलिसाच्या वर्दीत असताना तो त्या महिलेला मोलेस्टेट करतो, शरीर सुखाची मागणी करतो, 10,000 रुपये देतो असं सांगतो. म्हणजे काय त्याला त्या पोलीस स्टेशनमध्ये कुंठणखाना खोलायचा होता? काय आहे काय हे? या क्राईमला हिनियस क्राईम असं नोंदवण्यात यावं. फास्ट ट्रॅक कोर्टात त्याची सुनावणी व्हावी आणि लवकरात लवकर त्याला जास्तीत जास्त शिक्षा नोंदवण्यात यावी.